सीपीआर रुग्णालयामध्ये न्यूटन एंटरप्राइजेस या बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची औषधे खरेदी झाल्याचे सिद्ध झाले आहे। या कंपनीचा परवाना बनावट असल्याने अन्न व औषध प्रशासनाने लेखी सूचना दिल्या होत्या। तरी पण राजकीय दबावापोटी व आपल्या प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे कोट्यावधींची औषधे खरेदी करण्यात आलीत। मात्र अजूनपर्यंत संबंधित ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला नाहीये। याबाबत लवकरात लवकर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी निवेदनपर मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सीपीआरचे अधिष्ठातांना केली। यावेळी संजय पवार यांनी गुन्हा दाखल न करण्याचे कारण स्पष्ट करावे, अन्यथा सीपीआर प्रशासनाला न्यायालयात खेचावं लागेल असा इशारा दिला। गेली महिनाभर न्यूटन एंटरप्राइजेस ही वादग्रस्त कंपनीची चर्चा जोरदार सुरू आहे। ह्या कंपनीने बनावट कागदपत्रे देऊन एक 9 ते 10 कोटीचा ठेका मिळवल्याची आमची माहिती आहे। पण ही बनावट कागदपत्र देताना संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकारी काय झक मारली, ते कागदपत्र बघायला नको। त्यांनी 4 लोकांच्यापैकी 2 लोकांनी सांगितलेलं आहे त्या अभिप्रायामध्ये की हे चुकीचं आहे आणि दोघांनी सह्या करून ह्या एंटरप्राइजला ठेका दिलेला आहे। ह्याची चौकशी झालीच पाहिजे। आणि नंतर लक्षात आलेलं आहे, जी समिती आली मुंबईवर त्या समितीमध्ये स्पष्ट निष्कर्ष दिलेला आहे की ह्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका। नुसतं कंपनी ब्लॅकलिस्ट होऊन चालणार नाही, ज्या अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, कारण ते जबाबदार आहेत चुकीच्या ठेकेदाराला ज्याचा परवानाच नाही अशा ठेकेदाराला औषधासारखा महत्त्वाचा ठेका देण्यात मागं कोण षडयंत्र? मग कशासाठी दिली तुम्ही? राजकीय दबाव तुमच्यावर होता का? तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले? ह्याची चौकशी झाली पाहिजे ना। म्हणून गुरव यांची संपत्तीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांवर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि मोरे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, ह्या न्यूटन कंपनीवर ताबडतोब गुन्हा नोंद करा। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, फूड अँड ड्रग्सनी सांगितलेलं आहे आम्हाला की बाबा हे निष्कर्षाप्रमाणे हेनी जी दिली कागदपत्र खोटी आहेत, अशा पद्धती आमच्या परवाना नाही आहे। आणि मोरे साहेबांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करण्याचा आजच्याच पत्रव्यवहार करतो, नाही केल्यास भविष्यात आम्ही त्यांना रस्त्यावरून जाऊ इच्छितो। याबाबत सीपीआयचे अधिष्ठाता एस मोरे यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं। मी बघा नवीनच इथे अधिष्ठाता म्हणून रुजू झालेलो आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आदरणीय आमचे संजय दादा शिष्टमंडळ घेऊन मला भेटले, इथे भेटले, चर्चा झाली। न्यूटननी काही खोटे प्रमाणपत्र देऊन बरेचसे औषध खरेदीमध्ये घोटाळा केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर हे डिटेल मी चौकशी करून आणि त्यांचे जे मागणी आहेत त्याच्यावरती कारवाई करणार आहे, नक्की लगेच करणार त्याची अंमलबजावणी। त्याची मी स्टोअरची मध्यवर्ती भांडार जे आमचं स्टोअर आहे स्टोअर त्याची आज मी तपासणी करतो, माहिती घेतो। यावेळी विजय देवणे, हर्षल पाटील, विशाल देवकुळे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।